नाशिकच्या जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि एकच खळबळ उडाली। सुरुवातीला संबंधित भाविकाने सुरक्षा रक्षकांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आणि विनाकारण मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला होता। मात्र आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे। या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलेत। मंदिर प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार संबंधित भाविक नशेत होता। मंदिरात दर्शनासाठी आलेला असताना त्याने सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घातली आणि आक्षेपार्ह वर्तन केलंय। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आणि इतर भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांना बळांचा वापर करावा लागला, असा खुलासा प्रशासनाने केलाय। सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाई ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेली कायदेशीर प्रक्रिया होती, असंही प्रशासनाचं म्हणणं आहे। एका बाजूला श्रद्धेचं स्थान आणि दुसरीकडे सुरक्षा नियमाची अंमलबजावणी, या प्रकरणामुळे आता मंदिर परिसरातील सुरक्षा आणि भाविकांचं वर्तन यावर चर्चा सुरू झाली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्तीचं पालन करणे तितकंच गरजेचं आहे। सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगा? नाही, कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे, तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे। त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता CCTV फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे ध्यान लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला, म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इथं सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली, तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांनाही बोलवलं होतं, तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला। अशा प्रकारचा कालचं घटना घडलेली आहे। त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होणार आहे का? म्हणजे याच्यावर आमच्या काल ज्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यांना आम्ही ताबडतोब दवाखान्यात करून त्याचे मेडिकल रिपोर्ट पण तयार आहे। आम्ही त्याच्यासाठी तक्रार द्यायची होती, पण त्याचं नावगाव आम्हाला माहिती नव्हतं आणि कोणाचंही इथं देवाचा दरवाजा आहे, कोणाचं करिअर खराब होऊ नये पोलीस केसेसमध्ये, कारण तो दूरून हरियाणामधून आलेला पोरगा होता। आणि विशेष म्हणजे त्याच्या मंदिराच्या विषयीचा भाव बघितल्यानंतर आम्ही पण म्हटलं की जाऊ ते तरुण मुलगा आहे, त्याच्यावर उगाचच FIR वगैरे व्हायला नको, म्हणून आम्ही याच्या भावनेने आम्ही त्याला सोडून दिलं आहे।